बसा पोरांनो अमोल 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 थेरम बघितला, त्यानंतर टॅजंट सेगमेंट थेरम बघितला, त्यानंतर 3.1 आपण अगोदर संपून टाकलेली आहे. त्यानंतरचा आजचा आपला नेक्स्ट टॉपिक आपल्याला स्टार्ट करायचा आहे, दॅट इज द टचिंग सर्कल. की तिथे दोन पद्धतीचे टचिंग सर्कल्स तिथे तयार होतात. टचिंग सर्कलचे दोन पार्ट पडतात. त्याच्यापैकी पहिला पार्ट सर्कल टचिंग एक्सटर्नली आणि त्यानंतर इंटरनली टचिंग सर्कल असे दोन पार्ट पडतात. ओके, टचिंग सर्कल there are the two main parts. First one, that is the externally, the second one, that is the internally. ओके, तर याच्यामध्ये जो फर्स्ट पार्ट आहे की एक्सटर्नल, तर एक्सटर्नल टचिंग सर्कल. आता टचिंग सर्कल म्हटल्यानंतर इथे एक गोष्ट समजून घ्यायची आहे की टचिंग सर्कल म्हणजे काय. तर टचिंग सर्कल्स म्हणजे सपोज दॅट समजा दोन सर्कल आहेत असे. ओके, एक सर्कल आणि हे एक सर्कल. तर हे त्याच्या एक्सटेरियर पॉईंटमध्ये टच होतं का त्यानंतर इंटेरियर पॉईंटमध्ये टच होतं ते सांगायचे. तर म्हणजे इथे सांगण्याचा भाग असाचे की एक्सटर्नली पॉईंटमध्ये म्हणजे सर्कलच्या आउटर पॉईंटमध्ये एक सर्कल आहे आणि सर्कलच्या आउटर पॉईंटमध्ये जर एखादं दुसरं सर्कल टच होत असेल तर त्याला आपण एक्सटर्नली टचिंग सर्कल म्हणतो. त्याच्यापुढे गेल्यानंतर इंटरनली सर्कल. तर इंटरनली टचिंग सर्कल म्हटल्यानंतर सर्कलच्या सर्कल म्हणजे पहिल्या फर्स्ट केसमध्ये सुद्धा यांचा एक आणि एकच पॉईंट कॉमन असतो. सेकंड केसमध्ये सुद्धा एक आणि एकच पॉईंट तिथे कॉमन असणार आहे आणि यालाच आपण म्हणतो की एक्सटर्नली टचिंग सर्कल आणि याला म्हणतो इंटरनली टचिंग सर्कल. की जास्त एक्सप्लेन करण्यासाठी मी इथे खाली परत एक इथं डायग्राम काढून देतो तुम्हाला. जर का आपण डायग्राम काढली तर डायग्राम आपल्याला अशा पद्धतीत दिसेल की एक्सटर्नली टचिंग सर्कल म्हटल्यानंतर की जे बाहेरून एकमेकांना टच करतात आणि एकच पॉईंट दोघांमध्ये कॉमन असतो त्याला आपण एक्सटर्नली टचिंग सर्कल म्हणतो. इंटरनली टचिंग सर्कलमध्ये आपण बोलू शकतो एक सर्कल आणि सर्कलच्या आत परत एक सर्कल, दोघांमध्ये एक आणि एकच पॉईंट कॉमन असतो त्याला आपण इंटरनली टचिंग सर्कल म्हणतो. तर हे झाले दोन प्रकार त्याचे, एक्सटर्नली त्यानंतर इंटरनली. आता इथे एक फरक समजून घेण्यासारखा आहे. इथे थोडं जरा काळजीपूर्वक इथे जरा लक्ष द्यायचं आहे. आपण जर का म्हटलो तर हे फर्स्टचं सेंटर आहे आणि हे सेकंडचं इथे सेंटर आहे. मी एक्सटर्नली टचिंग सर्कलबद्दल बोलून राहिलो अगोदर, ते समजून घेऊया. सपोज दॅट हा पॉईंट ए आहे आणि हा पॉईंट बी आहे. इथे जर का आपण याला म्हटलो तर हा ए आणि बी पॉईंट इथे झालेले आहेत. तर इथे या ए पॉईंटची रेडियस इथपर्यंत येईल, त्यानंतर या सर्कलची बी पॉईंटची रेडियस इथपर्यंत येईल आणि या पॉईंटला म्हणूया पी म्हणूया. म्हणजे ही ए पी झाली पहिल्या सर्कलची रेडियस आणि त्यानंतर पी बी झाली दुसऱ्या सर्कलची रेडियस. ओके, तर म्हणजे एक्सटर्नली टचिंग सर्कलमध्ये आपण म्हणू शकतो की द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स, इथे की द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू द सम ऑफ देअर रेडाय. म्हणजे या दोघांच्या सेंटरमधलं डिस्टन्स जर तुम्हाला काढायचं असेल एक्सटर्नली टचिंग सर्कलमध्ये तर या दोघांच्या रेडियसची बेरीज करणं आहे. म्हणजे एक्सटर्नली म्हटल्यानंतर प्लसचं साईन ध्यानात ठेवायचे आणि इंटरनली म्हटल्यानंतर मायनसचं साईन ध्यानात ठेवायचे. इतकंच या टॉपिकमध्ये सांगण्यासारखं आहे. पाहिलं इथे की जर एक्सटर्नली टचिंग सर्कलमध्ये दोन सर्कलच्या सेंटरमधलं डिस्टन्स काढायचं असेल तर दोघांची काय करणं पडणार आहे, बेरीज करणं पडणार आहे. इथे सुद्धा याला म्हणूया दॅट इज द, इथं पी पॉईंट कॉमन आहे, ही पहिल्याची रेडियस आहे आणि ही दुसऱ्याची रेडियस आहे. ओके, तर इथे आपण म्हणणार की हा जो छोटा सर्कल आहे याची रेडियस बी पी आहे आणि जो त्याच्या आतला मोठा सर्कल आहे त्याची रेडियस ए पी आहे. बरोबर, हा इथे लार्जवाला आहे आणि हा स्मॉलवाला आहे. तर इथे हे सेंटर आहे एक आणि हे सुद्धा सेंटर आहे. तर या दोघांच्या सेंटरमधलं डिस्टन्स काढायचं असेल तर तुम्हाला काय करणं आहे, मोठ्या रेडियसमधून छोटी रेडियस
मायनस करणे, त्याच्याशिवाय तुम्हाला त्याचं डिस्टन्स भेटणार नाही. इथं हे समजून घ्यायचं आहे की दॅट इज द एक्सटर्नली टचिंग सर्कलमध्ये 2 सेंटरमधलं डिस्टन्स काढायचं असेल तर दोघांची प्लस करणं आहे, आणि इंटरनली टचिंग सर्कलमधले जर 2 सेंटरमधलं डिस्टन्स काढायचं असेल तर मायनस करणं आहे. जसं इथं मी सपोज इथं घेतो आहे की पहिल्याची रेडियस 5 सेंटीमीटर घेऊया आणि दुसऱ्याची रेडियस 3 सेंटीमीटर घेऊया. ओके, तर मला या दोघांमधलं डिस्टन्स किती भेटेल म्हणजे काढायचं आहे का मला ए पी काढायचं आहे, कारण की ए पहिल्याचं सेंटर आहे, बी हे दुसऱ्याचं सेंटर आहे. दॅट इज द ए बी इज इक्वल टू ए पी प्लस ते काय म्हणणार मी पी बी म्हणणार. तर इकडचं याला ए पीची व्हॅल्यू किती आहे 5 प्लसमध्ये हा किती आहे 3 आहे. तर यालाच पुढे सॉल्व केलं तर किती भेटणार दॅट इज द 7 युनिट. म्हणजे मला या 2 सर्कलच्या सेंटरमधलं डिस्टन्स किती भेटलेलं दॅट इज द 7 युनिट्स भेटलेलं आहे. याच साईडला जर का आपण परत आलो, मोठ्या सर्कलची रेडियस आपण जर इथे घेतली, मोठ्या सर्कलची रेडियस दॅट इज द 5 सेंटीमीटर घेऊया किंवा युनिट घेऊया. पी पीची व्हॅल्यू आपण 3 घेऊया. आता इथं या 2 सेंटरमधलं डिस्टन्स किती आहे, इथं आपण काय म्हणू शकतो, इथं या 2 सेंटरमधलं डिस्टन्स दॅट इज द ए बी आहे. तर इथं काय म्हणणार मी की मला ए बी काढायचं आहे, मला काय काढायचं आहे ए बी काढायचं आहे. पण त्याच्या अगोदर मी तर इथे असं म्हणू शकतो की ए पी इज इक्वल टू ए बी प्लस दॅट इज द बी बी, सॉरी बी बी नाही बी पी. ओके, तर इथे मला काय काढायचं आहे ए बी काढायचं आहे, कारण की ए पहिल्याचं आहे सेंटर आणि बी हे दुसऱ्याचं सेंटर आहे. म्हणून मी काय म्हणणार ए पी मायनस दॅट इज द बी पी इज इक्वल टू ए बी. तर इथं मला ए पीची व्हॅल्यू किती आहे 5 आहे, 5 मायनस दॅट इज द बी पी 3 इज इक्वल टू ए बी दॅट इज द 2 युनिट्स. मला ए बी किती भेटला 2 युनिट्स भेटलेला आहे. तर हे इतकं साधं सरळ सोपं आहे. जर का समजलं नसेल तर परत एकदा समजून घेण्यासाठी एकदा व्हिडिओ पाठीमागं न्या. इथे हा एक पॉईंट समजून घेण्यासारखा आहे की 2 सर्कल आत्ताच आपण बघितले, द टचिंग सर्कलचे 2 प्रकार पडतात, पहिला एक्सटर्नली आणि दुसरा इंटरनली. तर इथे मी काय म्हणू शकतो बा की इथे या दोघांच्या सर्कलचा कॉमन पॉईंट किंवा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट पी आहे. इथे सुद्धा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट पी आहे. एक्सटर्नली टचिंग सर्कलची डायग्राम अशी पद्धतीत येणार, ते एकमेकांना कुठेतरी आउटर साईडमध्ये एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील, इंटरनलीमध्ये कुठेतरी इंटरनल पार्टमध्ये कॉन्टॅक्टमध्ये येतील. इथं इतकंच ध्यानात ठेवायचं एक्सटर्नली टचिंग सर्कलमधलं जर 2 सर्कलच्या सेंटरमधलं डिस्टन्स काढायचं असेल तर आपल्याला त्या दोघांच्या रेडियसची प्लस करणं आहे. आणि इंटरनलीमधलं 2 सेंटरमधलं जर तुम्हाला डिस्टन्स काढायचं असेल मोठ्या रेडियसमधून छोटी रेडियस मायनस करणे. हा पॉईंट इथेच संपला. कोणाला काही डाऊट असेल तर नक्कीच कमेंटमध्ये टाका, मी पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करेन. ओके, काय कमेंट बॉक्स खालीच आहे, तुमची जी इच्छा असेल ते तुम्ही लिहू शकता. ओके, तर चला एक छोटासा थेरम आहे, त्याचा प्रूफ वगैरे मी घेत बसत नाही, कारण की प्रूफ एवढा महत्त्वाचा सुद्धा नाही आणि पेपर म्हणजे आपल्या जे टेक्स्टबुक आहे टेक्स्टबुकमध्ये सुद्धा तो डायरेक्ट किंवा मोर इन्फॉर्मेशन म्हणून दिलेला आहे. त्याचा एक तर छोटासा थेरम काय म्हणतो आहे, छोटासा थेरमचं म्हणणं आलं की हात आपला पॉईंट इथेच संपला, बरोबर. हा थेरम आहे दॅट इज अ थेरम ऑन टचिंग सर्कल. पण याचं फक्त स्टेटमेंट ध्यानात ठेवायचे. स्टेटमेंट ध्यानात ठेवलं म्हणजे विषय संपला. तर इथे आपण काय म्हणू शकतो की इफ द 2 सर्कल आर टच इच अदर, इफ द 2 सर्कल आर टच इच अदर, मग ते कसेही असो, एक्सटर्नली असो का इंटरनली असो, ते फक्त एकमेकांना टच व्हायला पाहिजेत. तर त्यांच्या पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टमधून जी जाणारी लाईन आहे, ती त्या 2 सेंटरना जॉईन करण्याचं काम करते. पहा ना, इथे हा काय आलेला आहे की पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आलेला आहे. इथे हा काय आलेला आहे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, याला पी म्हणूया. मी इथे सांगितलेलं आहे इथे हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, इथे हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. इथून जर का अशी सारखी आपण लाईन मारली तर ती काय करते सेंटरना जॉईन करण्याचं काम करते. इथेही काय करून राहिली सेंटरला जॉईन करण्याचं काम चालू आहे, इथेही सेंटरला जॉईन करते. तर हाच तो थेरम आहे. याच्यामध्ये काही एवढं विशेष नाही आहे की सर्कल फक्त टचिंग पाहिजे, त्यांचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट त्या 2 सर्कलच्या रेडियसला जॉईन करण्याचं काम करतो. याच्यामध्ये इतकं टेन्शन घेण्यासारखं मला तरी काही वाटत नाही. ओके, तर पाहिजे स्टेटमेंट परत ऐका, या थेरमचं काहीच नाही रे, फार मोठं डोकं लावतो तुम्ही कधी कधी. इथं फक्त इतकंच सांगितलेलं आहे की इफ द 2 सर्कल
टच इच अदर, मग ते एक्सटर्नली असो का इंटरनली असो, देअर पॉईंट ऑफ द कॉन्टॅक्ट लाईज ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर्स. ओके, इतकंच ध्यानात ठेवायचे. तर हा थेरम आपला इथेच संपला. याच्यानंतरचा नेक्स्ट टॉपिक आपण स्टार्ट करणार आहोत प्रॅक्टिस सेट 3.2. लेट स्टार्ट. हां पहा, याच्यानंतरचा प्रॅक्टिस सेट दॅट इज द 3.2 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट. पुढे तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. पहा एकदा पटकन एकदा क्वेश्चन नंबर फर्स्ट एकदा वाचून घेऊया. काय काय गिवन दॅटमध्ये दिलेले पाहूया. गिवन दॅटमध्ये म्हणतोय द टू सर्कल हॅव्हिंग द रेडियाय 3.5 सेंटीमीटर अँड दॅट इज अ 4.8 सेंटीमीटर. दॅट इज द R1 म्हणूया की R1 मोठी आहे, याला कन्सिडर करूया. सेंटीमीटर दिलेलं आहे. R2 एक दिलेलं आहे. R2 किती दिलेलं आहे? 3.5 सेंटीमीटर दिलेलं आहे. आणि टच इंटरनली होत आहेत. तर काय करायचं आहे? फाइंड आउट द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर. ओके, हे सर्कल आहे एक, हे एक दुसरं सर्कल आहे, बरोबर. हे दोघांचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, याला आपण P म्हणूया. त्यानंतर ही पहिल्याची झाली सेंटर, हा पहिला झाला सेंटर, याला A म्हणूया. हा झाला दुसऱ्याचा सेंटर, याला B म्हणूया. ओके, तर जी मोठी आपली रेडियस दिलेली म्हणजे बीपासून तर Pपर्यंत, तर आपल्याला BP किती दिलेला आहे? 4.8 सेंटीमीटर म्हणूया त्याला. आणि त्यानंतर AP किती दिलेला आहे? दॅट इज द 3.5 सेंटीमीटर म्हणूया. आपल्या छोट्या सर्कलची रेडियस. तर फाइंड आउट काय करायचं आहे आपल्याला? इथे दोन सेंटर मला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. फाइंड द डिस्टन्स बिटवीन द देअर सेंटर. तर म्हटल्यानंतर आपल्याला BA फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो लेट स्टार्ट. आपण काय म्हणणार? लेट द B कोलिनियर टू A कोलिनियर टू P बाय टचिंग सर्कल थेरम. कोणत्या थेरमवर? या थेरमचं नाव आहे टचिंग सर्कल थेरम. तर टचिंग सर्कल थेरम म्हटल्यानंतर मी इथे काय म्हणू शकतो की दॅट इज द, इथं मी BP इज इक्वल टू BA प्लसमध्ये AP घेऊ शकतो. ओके, मला BPची व्हॅल्यू माहिती आहे 4.8 इज इक्वल टू BA मला काढायचं आहे, कारण की BA काय डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर. त्यानंतर AP काय 3.5. 4.8 मायनसमध्ये इकडं जाईल 3.5 इज इक्वल टू BA. तर इथे 4.8 मधून 3.5 गेला, किती उरला? की दॅट इज द काय 8 मधून 5 गेला, दॅट इज 3 उरला. 4 मधून 3 गेला 1 उरला, म्हणजे 1.3 सेंटीमीटर. म्हणजे द डिस्टन्स बिटवीन द देअर सेंटर इज इक्वल टू 1.3 सेंटीमीटर. इट इज युअर आन्सर. ओके, कोणाकडे डाऊट याच्यामध्ये? चलो नेक्स्ट. सेकंड नंबरचा क्वेश्चन मी तुमच्याकडं तुमच्या होमवर्कसाठी देतो आहे. मला जेव्हा केव्हा व्हिडिओ बघसाल त्यावेळेस खाली माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावर मला त्याचा फोटो टाकून द्या. द टू सर्कल ऑफ द रेडियाय 5.5 सेंटीमीटर अँड द 4.2 सेंटीमीटर टच द एक्सटर्नली म्हटल्यानंतर काय सांगेल मी? प्लस करायची. तिथे काय करायची? प्लस आपल्याला 100% करणं आहे. पुढे गेल्यानंतर म्हणजे की या दोघांची जर का प्लस केली, बाबा हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करून घ्या, फार सोपा आहे. दोघांची फक्त बेरीज करायची. नाही जर का जमलं तर मला इथं सांगून देसाल खाली कमेंटमध्ये, तर इथं सांगून देसाल तर मी हा प्रॉब्लेम परत इथं सॉल्व्ह करून देईल. त्याच्याबद्दल कोणते टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन फक्त घ्यायचं नाही. ओके, तर इफ द रेडियाय ऑफ द टू सर्कल आर 4 सेंटीमीटर अँड द 2.8 सेंटीमीटर, ड्रॉ द फिगर दिस सर्कल टचिंग इच अदर. जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनमध्ये आपण ह्या डायग्राम कशा काढायचे ते शिकलेले. नसले जमत तरी तुम्ही बेसिक कन्सेप्ट वापरून ह्या डायग्राम काढू शकता. फार सोप्या डायग्राम आहेत. एकदा 4 सेंटीमीटरचं सर्कल काढायचं, 2.8 सेंटीमीटरचं सर्कल काढायचं, त्याची रेडियस घेऊन एकदा त्याला एक्सटर्नली काढायचं आणि एकदा त्याला इंटरनली काढायचं. ओके, तुम्हाला जमेल मला खात्री आहे. तर याच्या पुढचा प्रॉब्लेम जो नको क्वेश्चन 4 तुम्हाला मी होमवर्कसाठी क्वेश्चन 2 आणि क्वेश्चन 3 देत आहे. तर तुम्ही करसाल आणि मला व्हॉट्सअपवर टाकसाल, हीच माझी अपेक्षा आहे. ओके, सो लेट स्टार्ट क्वेश्चन नंबर 4. हां, तर
क्वेश्चन 4ची डायग्राम तुम्हाला दिसत असेल, पण मी परत एकदा काढून घेतो डायग्राम मला अशा पद्धतीत दिसेल. तिथे ही डायग्राम आहे. थांबा, एकदा व्हिडिओ पॉज करून इथं डायग्राम काढून घेतो, तितकाच आपला टाईम कमी होतो. हां, तर इथे या प्रॉब्लेममध्ये इन द ॲडजॉईंट फिगर द सर्कल विथ द सेंटर P अँड द Q आर द टच दॅट इज द एक्सटर्नली ॲट पॉईंट R. The A line passing through the point R meet the circle A and B respectively. Then prove that the first, मी फर्स्ट थिंग घेतलेली 2 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो फर्स्ट थिंग. ओके, तर इथे मला एक फार सोपा प्रॉब्लेम आहे. तुम्ही सगळ्यांनी 9th तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला एक पार्ट शिकवला असेल, दॅट इज नोन ॲज द धिस टाईप ऑफ पार्ट. यालाच आमचे मुलं झेड असं म्हणतात. मी काय जिथे शिकवतो तिथे. ओके, याला झेड असं म्हणतात. तर इथे हा कधीपर्यंत होणार नाही, जोपर्यंत हा अँगल आणि हा अँगल इक्वल येणार नाही तोपर्यंत ही लाईन आणि ही लाईन इथे कॉन्ग्रुएंट होणार नाही. हा अँगल आणि हा अँगल जोपर्यंत इक्वल येणार नाही तोपर्यंत ही लाईन पॅरलल येणार नाही. त्याच पद्धतीनं मला एक सांगा तुम्ही की AP आणि QB तोपर्यंत पॅरलल येणार नाही जोपर्यंत मला हा अँगल A आणि हा अँगल B कॉन्ग्रुएंट येणार नाही. तर मला अँगल A इज अ कॉन्ग्रुएंट टू कशासोबत दाखवायचं आहे, अँगल B सोबत दाखवायचं आहे. तर त्याच्यासाठी मला काय करणं आहे, एक थीम पहा. मी जर का APR घेतला, APR नावाचा ट्रायंगल घेतला, मी याला आयसोस्केल दाखवू शकतो. आणि मी नक्कीच दाखवू शकतो ना, कारण की त्याच्या 2 साईड कशा कॉन्ग्रुएंट आहे. मी याला आयसोस्केल दाखवू शकतो, त्यानंतर यालाही मी आयसोस्केल दाखवू शकतो. चला एकदा सॉल्व्ह करून घेऊया ना. ओके, सो लेट इन अ ट्रायंगल APR मध्ये सेगमेंट AP इज अ कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट दॅट इज द PR. काय म्हणणार, काय द्या, रेडाय ऑफ सेम सर्कल. बरोबर. इथून पुढे गेल्यानंतर हेन्स द ट्रायंगल APR इज आयसोस्केल ट्रायंगल. हा इथं कसा पाहिजे, आयसोस्केल ट्रायंगल पाहिजे. आणि हा आयसोस्केल ट्रायंगल जर येत असेल तर याचा अर्थ असा आहे की अँगल A आणि अँगल R म्हणजे APR PAR पाहिजे. PAR इज अ कॉन्ग्रुएंट टू PRA. समजून घ्या ना. अरे ही साईड आणि ही साईड इथे एकमेकांना कशी आलेली, कॉन्ग्रुएंट आलेली. तर या साईडचा अपोजिट अँगल A आणि या साईडचा अपोजिट अँगल R. इथं पुढं काय लिहिणार, कॉन्ग्रुएंट अँगल ऑफ अपोजिट साईड. म्हणजे अपोजिट साइडचे कॉन्ग्रुएंट एंगल एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतात. ओके, तो चलो इसको बोलेंगे इक्वेशन नंबर फर्स्ट. बोला. सिमिलरली मी याला सुद्धा असंच करणार. म्हणजे काय म्हणणार, नाउ फॉर ट्रायंगल RQB. तर RQB मध्ये मी काय म्हणू शकतो की सेगमेंट RQ इज अ कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट QB. ओके, इथं काय म्हणणार, परत रेड आय ऑफ सेम सर्कल म्हणणार मी. परत पुढे गेल्यानंतर ट्रायंगल RQB इज आयसो ट्रायंगल झाला ना बाबा. हा सुद्धा एक आयसो ट्रायंगल झाला. मग हा जर का आयसो ट्रायंगल असेल तर RQचे अपोजिट अँगल B आणि QBचा अपोजिट अँगल R म्हणजे QRB कॉन्ग्रुएंट टू अँगल RBQ. ओके, चला इक्वेशन सेकंडपर्यंत कोणाला काही अडचण आहे का? अरे नसेलच ना रे. ओके, नाही कोणाला अडचण. चला पुढे गेल्यानंतर मला एक सांगा की हा अँगल आणि हा अँगल एकमेकांना कॉन्ग्रुएंट नाही का? आहे. म्हणजे आपण त्याला काय म्हणणार, व्हर्टिकल अपोजिट अँगल
म्हणजे ARP इथं आपण काय म्हणू शकतो, किंवा PRA अँगल PRA कॉन्ग्रुएंट टू, आपण इथं काय म्हणू शकतो की BRQ घ्या किंवा QRB घ्या, QRB. इट इज युअर इक्वेशन नंबर 3, व्हर्टिकल अपोजिट अँगल. तुम्ही असं नाही लिहायचं बोर्डाच्या पेपरमध्ये, हां, VOA, ते तुमचा VOA वाजून टाकलं. ओके, तर व्हर्टिकल अपोजिट अँगल. आता एक काम करा, ऑब्झर्व करा इक्वेशन फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. जर का आपण ऑब्झर्व केलं तर काय दिसतंय आपल्याला की सर PRA आणि QRB सर ही साईड आणि ही साईड सर एकमेकांना कॉन्ग्रुएंट म्हटल्यानंतर सर याच्या दुसऱ्या साईडसुद्धा एकमेकांना कॉन्ग्रुएंट येणार आहे. म्हणून आपण काय म्हणू शकतो, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, सेकंड अँड थर्ड वरून हा अँगल एकमेकांना कॉन्ग्रुएंट येऊन राहिला. PAR इज अ कॉन्ग्रुएंट टू दॅट इज द अँगल. आपण इथे काय म्हणू शकतो, काय RBQ. मग मला एक सांगा, अँगल A आणि अँगल B एकमेकांना कॉन्ग्रुएंट आले, म्हणून बाय अल्टरनेट अँगल टेस्ट म्हणणारा टेस्ट द सेगमेंट AP पॅरलल टू सेगमेंट दॅट इज द BQ. ओके, परत कोणाला काय अडचण, तर इथेच आपला याचा हा प्रूफ संपला. तुम्ही अडचण असेल तर खाली कमेंट करत जाऊ, असं लाजू नका. हे लाजण्यासारखं नाही काही मी शिकवत काही. ओके, आणि दुसरी गोष्ट, तुम्ही टेन्शन तर आजकाल घेऊनच नाही राहिले, कारण की मी म्हणून राहिलो म्हणून चांगली गोष्ट आहे माझं ऐकता. चला, सेकंड प्रॉब्लेम त्याच्यातलाच, तो पहा तिथं खाली दिसतोय. सेकंड काय म्हणतो, सेकंड काय प्रूव्ह दॅट करायचे, ट्रायंगल APR इज अ सिमिलर टू द ट्रायंगल RQB. APR RQB सोबत काय दाखवायचं आहे, सिमिलर दाखवायचं आहे. सिमिलर दाखवायचं म्हटल्यानंतर मला एक सांगा की आत्ताच आपण हे याला प्रूव्ह दॅट केलं, याला इक्वेशन नंबर 4 म्हणा. फ्रॉम इक्वेशन 4 हे स्टेटमेंट घेऊ शकतो ना, अँगल PAR इज अ कॉन्ग्रुएंट टू अँगल RBQ. हा आणि याचा व्हर्टिकल अँगल म्हणजे ARP कॉन्ग्रुएंट टू अँगल BRQ. AA टेस्ट कोणती टेस्ट आहे, इथे आपण काय म्हणू शकतो त्याला, AA टेस्टनुसार. तर बाय AA टेस्टनुसार ते दोन्ही ट्रायंगल दॅट इज द, हां, तर खाली आपल्याला हे जे दोन ट्रायंगल दिलेले आहेत, APR इज सिमिलर टू द ट्रायंगल RQB. हे आपल्याला 100% एकमेकांना कसे होतील की 100% एकमेकांना सिमिलर येऊन जातील. तर हा इथेही याचा प्रूफ संपून गेला. सोपं आहे, तुम्हाला 100% समजत असेल, इतक्या कळकळीने मी तुम्हाला बोलून राहिलो. ओके, तर याच्यानंतरचा लास्ट वन याच प्रॉब्लेममधला 3rd नंबरचा प्रॉब्लेम दॅट इज द फाइंड अँगल RQB. आपल्याला अँगल RQB काढायचा आहे. जर इफ आपल्याला अँगल PAR हा 35 डिग्री दिलेला असेल तर. हाही सोपाच आहे. ओके, तर इथे काय म्हणणार मी की लेट दॅट इज द अँगल PAR इज इक्वल टू 35 डिग्री. ओके, तर इथे इन अ ट्रायंगल आपण काय म्हणू शकतो की दॅट इज द RQB. आपण RQB घेऊया, आपल्याला दिलेला हा काढायचा तो, हां, बरोबर डोकं ध्यानात ठेवा. ओके, तिथे आपण काय म्हणू शकतो की अँगल RQBमध्ये प्रत्येक अँगल जर का आपण घेतला, जसं की अँगल दॅट इज द RQB प्लसमध्ये RBQ प्लसमध्ये उरला कोणता रे बाबा, अँगल QRB इज इक्वल टू 180 डिग्री. आणि तिथे 180 डिग्री असायला पाहिजे ना. तर मग इथे मी काय म्हणणार की मला हा जो दिलेला आहे QRB म्हणजेच काय, ARP आहे. काय म्हणणार, हा तर इथे हा एक मुद्दा समजून घ्यायचा की RBQ आणि
क्यू आर बी. अरे हे तर एकमेकांना हा इथं आयसोस केले ना, हा जर का आयसोस केले तर मी इथे कुठेतरी लिहिलं होतं हे बा, हे कसे एकमेकांना कॉन्ग्रुअंट आहे. हे कॉन्ग्रुअंट असतील तर मी क्यू आर बीच्या ठिकाणी इथे परत मी इथे टाकू शकत नाही इथे मी आर बी क्यू. म्हणून इथं मी काय म्हणणार, अँगल आर क्यू बी प्लसमध्ये दॅट इज द अँगल आर बी क्यू प्लसमध्ये क्यू आर बीच्या ठिकाणी काय टाकू शकतो मी परत आर बी क्यू. दॅट इज द अँगल आर बी क्यू इज इक्वल टू 180 डिग्री. मी काही शिल्लकचं टाकलेलं नाही कारण की हा ट्रायंगल आयसोस्केल ट्रायंगल आहे, म्हणून मी तो एक अँगल टाकून दिला. पुढे गेल्यानंतर अँगल आर क्यू बी प्लसमध्ये दोघांची बेरीज म्हणजे ट्वाईस टाईम ऑफ द अँगल आर बी क्यू इज इक्वल टू 180 डिग्री. बट दॅट इज द अँगल पी ए आर हा कशासोबत आहे कॉन्ग्रुअंट, आपण तिथं काय म्हणू शकतो, हा तिथं कशासोबत कॉन्ग्रुअंट आहे, दॅट इज द आर बी क्यू सोबत आहे. आर बी क्यू जितका पी ए आर आहे तितकाच आर बी क्यू आहे. तुम्ही आत्ताच इथे प्रूव्ह दॅट केलं, जितका पी ए आर आहे तितकाच आर बी क्यू आहे. तर मी इथे अँगल आर बी क्यू लिहू शकतो, हाही 35 येऊन जाणार आहे. मग याच्यामध्ये व्हॅल्यू जर का टाकली तर आर क्यू बी प्लस दॅट इज द 2 इंटू आपली याची व्हॅल्यू 35 डिग्री आलेली इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल आर क्यू बी प्लसमध्ये दॅट इज द 70 इज इक्वल टू 180 डिग्री. ओके, तर ह्यालाच पुढे जर का सॉल्व केलं तर अँगल आर क्यू बी इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 70. देन दॅट इज द अँगल आर क्यू बी इज इक्वल टू 180 मधून 70 गेले 110 डिग्री. दॅट इज द युअर ॲन्सर. पहिला ॲन्सर, सेकंड ॲन्सर, थर्ड ॲन्सर. ओके, लिहून जर घ्यायचं असेल तर मी थोडं याला झूम इन करतो. ओके, त्याचा थोडा जरा ब्राईटनेस वाढवतो. तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, तो चलो नेक्स्ट लास्ट. हा तर शेवटचा प्रॉब्लेम आहे. शेवटच्या प्रॉब्लेमसाठी फाइंड द सी डी करायचं आपल्याला. याच्यामध्ये थोडंसं मी कन्स्ट्रक्शन करतो आहे, डायग्राम मी अगोदर काढून घेतली, आपला टाईम नको जायला म्हणून. तर इथे मी काय म्हणू शकतो की दॅट इज द, इथे थोडंसं कन्स्ट्रक्शन करतो आहे, हा पॉईंट आणि त्यानंतर हा पॉईंट मी इथे जॉईन करून घेतो आहे. जर का मी जॉईंट केला तर मला अशा पद्धतीत इथे भेटेल ते. याला कन्स्ट्रक्शनच्या थ्रू जॉईन करतो आहे. ओके, इथे 90 होईल, इथे 90 होईल, इथे सुद्धा 90, इथे सुद्धा 90. याला मी या पॉईंटला नाव देतो एफ, याला यल म्हणतो आहे. ओके, सो लेट आपण इथे काय म्हणू शकतो, फाइंड द सी डी. आपल्याला सी डी फाईंड करायचं आहे. सी डी जर फाईंड करायचं असेल तर बाय द थेरम ऑफ द टचिंग सर्कलच्या नुसार, बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल दॅट इज द ए कोलिनियर टू ई कोलिनियर टू एफ. ए ई आणि बी कसे आहेत, कोलिनियर आहेत. जर हे कोलिनियर जर असतील तर मला अँगल ए सी डी इज इक्वल टू अँगल मला बी डी सी भेटेल, म्हणजे 90 डिग्री. त्यानंतर अँगल ए एफ डी, मी सगळे अँगल लिहून घेतो, त्यानंतर समजून सांगतो एकदा. पुढे गेल्यानंतर अँगल सी ए एफ इज इक्वल टू 90 डिग्री. अरे हा अँगल, हा आणि हा आणि हा, हे 4 अँगल 90 डिग्री आहेत. म्हणून आपण काय म्हणू शकतो, क्वाड्रिलॅटरल ए एफ डी सी इज अ रेक्टँगल. हा काय झाला, एक रेक्टँगल तयार झालेला आहे, बरोबर. ए एफ डी सी हा एक रेक्टँगल तयार झालेला आहे. इच अँगल ऑफ ए क्वाड्रिलॅटरल इज 90 देन दॅट क्वाड्रिलॅटरल इज नोन ॲज द रेक्टँगल. मग हा रेक्टँगल तयार झाला असेल तर आपण इथं म्हणू शकतो की दॅट इज द ए सी इज इक्वल टू डी एफ असायलाच पाहिजे. आपण इथं काय म्हणू शकतो, ए सी इज इक्वल टू डी एफ, कारण की अपोजिट साईड ऑफ द रेक्टँगल आर कॉन्ग्रुअंट. पण किती दिलेली ती 4 सेंटीमीटर दिलेली आहे. त्याची ही जी काय त्यांनी तिथे रेडियस दिलेली आहे ना, तर इथे आपण काय म्हणणार, R1 इज इक्वल टू 4 सेंटीमीटर आणि R2 इज इक्वल टू किती दिलेली, 6 सेंटीमीटर. तुम्ही वरी या प्रॉब्लेममध्ये तिथे वाचू शकता. पुढं गेल्यानंतर परत तिथं काय म्हणू शकतो की बट द नाव दॅट इज द बी डी इज इक्वल टू बी एफ प्लस दॅट इज द डी एफ. इथे काय बी डी म्हणजे काय की दॅट इज बी एफ प्लस दॅट इज द डी एफ म्हणू शकतो आपण. जर यालाच पुढं आपण जर सॉल्व केलं तर इथे आपल्याला बी डीची व्हॅल्यू दिलेली आणि बी डीची व्हॅल्यू किती, अरे याची 4 आहे आणि याची 6 आहे. तर इथे बी डीची व्हॅल्यू किती आहे, 6 आहे. याच्यामध्ये टाकली बी डी इज इक्वल टू 6. त्यानंतर बी एफ, तर बी एफ आपल्याला माहिती नाही आहे, बी एफ जसाच्या तसा प्लसमध्ये डी एफ, तर डी एफची व्हॅल्यू मला माहिती आहे किती आहे, 4 आहे. हे काय इथे लिहिलेलं आहे 4 आहे. तर
तर मला हा काढायचा आहे. 6 - 4 इज इक्वल टू इथे मला बी एफ किती भेटेल, बी एफ इज इक्वल टू 6मधून 4 गेले दॅट इज द 2. बी एफ किती भेटला, 2 भेटला मला. ओके, पण मला सी डी काढायचं आहे. मग त्याचनुसार जर मी परत इथे जर का ए बी घेतला तर ए बी इज इक्वल टू इथं मी म्हणू शकत नाही का ए ई प्लसमध्ये दॅट इज द ई बी. काय ए बी जर का घेतलं तर ए ई प्लसमध्ये ई बी. चला पुढं, तर पुढं गेल्यानंतर इज इक्वल टू काय ए ईची व्हॅल्यू मला इथे पहा ना की ही रेडियस 4 आहे म्हटल्यानंतर ए ईसुद्धा किती 4 आहे. त्यानंतर इकडची आपल्याला ही जी काय रेडियस दिली ही रेडियस 6 आहे. तर म्हटल्यानंतर मला ए बी, तर मला 4 प्लस दॅट इज 6 इज इक्वल टू 10. तर मला ए बी किती भेटला, ए बी मला भेटला दॅट इज द 10 सेंटीमीटर. ओके, तर चला पुढे गेल्यानंतर नाव इन अ ट्रायंगल. कोणता ट्रायंगल घेतं रे बाबा, की दॅट इज द ए एफ बी घ्या. ए एफ बीमध्ये हाही अँगल कितीचा होईल, 90चा होईल. तर मग बाय पी जी टीनुसार मी त्याला इथे सॉल्व करतो. जर का ट्रायंगल ए एफ बीला जर पी जी टी लावला तर काय भेटेल मला, पी जी टी लावला तर दॅट इज द ए बीचा स्क्वेअर इज इक्वल टू त्याच्या हायपोटेनियसचा स्क्वेअर ए एफचा स्क्वेअर प्लसमध्ये दॅट इज द बी एफचा स्क्वेअर. तुम्ही समजून घेत चला बरं का, मी फास्ट नाही घेऊन राहिलो. पुढे गेल्यानंतर मला ए बीची व्हॅल्यू माहिती दॅट इज द 10 ब्रॅकेटचा स्क्वेअर. इतका ए एफ, तर मला ए एफ इथे आपण तर इथे काय ए एफ जो आहे तर मला एक सांगा की जितका ए एफ असायला पाहिजे तितकाच सी डी भेटायला पाहिजे. तर मग ए एफ भेटला म्हणजे काय भेटला मला, सी डी भेटला. तर म्हणून मला इथे काय ए एफची व्हॅल्यू माहिती नाही, तुम्ही जसाच्या तसा ठेवणार ए एफचा स्क्वेअर प्लसमध्ये बी एफ. तर मला बी एफ इथे माहिती आहे, तर बी एफ मी आत्ताच काढला. कुठं काढला, हा इथं 2. तर इथे काय म्हणणार 2चा स्क्वेअर, 10चा स्क्वेअर 100 इज इक्वल टू ए एफचा स्क्वेअर इज प्लसमध्ये 4 दॅट इज द 10 - 4 इज इक्वल टू ए एफचा स्क्वेअर. व्हॉट इज द रिमेनिंग, दॅट इज द 96 इज इक्वल टू ए एफचा स्क्वेअर. टेकिंग द स्क्वेअर रूट टू द बोथ साईड व्हॉट वी गेट, जर दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घेतलं तर हा गेट कॅन्सल दॅट इज द ए एफ. इकडच्या साईडला 96. ओके, तर इथे याचे फॅक्टर जर पाडले तर फॅक्टर याचे 96 म्हटल्यानंतर 4 आणि ते 4 आणि 6 म्हणजे इथे आपण याचे फॅक्टर 16 इंटू दॅट इज द 6 घेऊ शकतो. ओके, तुम्ही वाटलेच एकदा मला थोडा डाऊट याच्यामध्ये ते वाटलेचं तर चेक करून घे सर. मला वाटतं आय थिंक काय येऊन जाईल, हो काय येऊन जाईल 6 × 6 दॅट इज द 36. ओके, चला काय बरोबर आहे. तर इथे आपण काय म्हणणार की 16 मी इथे बाहेर काढला, 16 बाहेर काढल्यानंतर 4/√6. हे फॅक्टर पाडण्यासाठी तुमची टेबल पाठ पाहिजे भाऊ. ओके, इज इक्वल टू दॅट इज द ए एफ. सॉरी, आता मी तर तुम्हाला पाडेपाठ करायला सांगणार नाही, पण पहा भाऊ तुमची इच्छा. ओके, मला किती भेटला, ए एफ किती भेटला, 4/√6 भेटला. बट दॅट इज द ए एफ इज इक्वल टू काय भेटला मला, सी डी. आणि याचं कारण काय, द साईड्स ऑफ रेक्टँगल. तर म्हटल्यानंतर सी डीसुद्धा किती भेटायला पाहिजेत, 4/√6. सी डीसुद्धा किती भेटायला पाहिजे, 4/√6. आणि याच पद्धतीनं आपला हाही प्रॅक्टिस सेट इथेच संपला. तर याच्यानंतर आपल्याला कॉन्ग्रुअन्स ऑफ आर्क बघायचं आहे. त्यानंतर प्रॉपर्टीज किंवा प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ आर्क्स बघायचे आहेत. काही 1-2 थेरम आहेत छोटे छोटे, ते बघून घेऊ. पण यानंतरचा व्हिडिओ फार महत्त्वाचा होणार आहे, कारण की याच्यावर हॉट्स वगैरे विचारले जातात. बरं, इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल तर नक्कीच खाली कमेंट करा. काही सबस्क्राईब करायला सांगणार नाही, कारण की तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करसाल, त्याच्याबद्दल काही टेन्शन नाही. तर काय पुन्हा भेटूया काय लवकरच, तोपर्यंत. आणि हो, टेन्शन घेऊ नका.